तर इथे माझ्या बाजूला तुम्हाला बरेच बॉक्सेस असतील, तर टोटल इथे माझ्यासोबत 7 आयटम्स आहेत आणि हे जे सगळे आयटम्स आहेत ते मिशोचे किचन आयटम्स आणि जे होम डेकोर आयटम्स जे आपण आपल्या घरामध्ये वापरू शकतो ते सगळे आहेत. आणि हे जे सगळे आयटम्स आहेत ते खूप सुंदर सुंदर आयटम्स आहेत आणि तुम्हाला एकदम बजेट फ्रेंडली प्राइसमध्ये मिळतात. तर मग ह्या सगळ्या कुठल्या वस्तू आहेत, या सगळ्या कुठल्या गोष्टी आहेत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला गॅरंटी देते की तुम्हाला खूप जास्त आवडणार आहे, बिकॉज याच्यामधले जे आयटम्स आहेत ते खूप सुंदर सुंदर आहेत आणि तुम्ही नक्की घ्याल याची मी तुम्हाला खात्री देते. आणि सगळ्या ज्या प्रॉडक्ट्स आहेत त्याच्या प्राइजेस मी तुम्हाला स्क्रीनवरती मेन्शन करेल. तर सगळं आपण अगदी स्वस्तात घेतलेलं आहे आणि या प्राइसमध्ये आपल्याला खूप सुंदर सुंदर असे प्रॉडक्ट्स हे मिळालेले आहेत. तर मग हे सगळे प्रॉडक्ट्स कोणते आहेत हे जाणून घ्यायचं असेल तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता सगळ्यात पहिली जी मी सुरुवात करणार आहे ती करणार आहे एका होम डेकॉरच्या आयटम पासून. तर हे पर्सनली मला खूप जास्त आवडलं आणि म्हणजे आय कॅन वेट टू शेअर इट विथ यू. तर याच्यामध्ये जे आपण झाडं लावतो, जे आपण इंडोर प्लांट्स लावतो त्याच्यासाठीच्या अशा कुंड्या दिलेल्या आहेत. आणि जर तुम्ही त्या कुंड्या बघायला छोट्याशा अशा क्यूटच्या तर तुम्ही खूप जास्त शॉक व्हाल आणि तुम्हाला खूप जास्त आवडेल. तर तुम्ही इथे बघू शकता ह्या छान अशा 2 बुक्स आहेत आणि या बुक्सच्या याच्यामध्ये छान अशी इथे अशी स्पेस दिलेली आहे आणि याच्यामध्ये माती टाकून तुम्ही अशी छोटी छोटीशी 2 झाडं लावू शकता. आणि एकदम छान असा जो तुमचा कॉर्नर टेबल असतो किंवा तुमचा एखादा जो बेडसाईड टेबल असतो त्याच्यावरती तुम्ही हे ठेवू शकता. अतिशय गोड दिसणार आहे. किंवा एखादं जर तुमचं बुक शेल्फ असेल ज्याच्या बाजूला तुम्ही रिडिंग वगैरे करत असाल तर तुमच्या त्या चेअरच्या बाजूला देखील हे खूप सुंदर दिसणार आहे. तर याच्यामध्ये त्यांनी 4 पीसेस दिलेले आहेत आणि सगळेच पीस आहेत ते अतिशय गोड आहेत. तर तुम्ही हे पण बघाल तर इथे फ्लावर अँड स्क्विरल असं त्यांनी दिलेलं आहे जे अतिशय गोड दिसतं. या पण बुकवरती त्यांनी मॅथ असं लिहिलेलं आहे आणि इथे छानशी अशी स्क्विरल बसलेली आहे जी आपली खारुताई असते. आणि हे जे आपण झाड बोलतो, झाडाचं जे मूळ असतं ते तसं हे दिलेलं आहे जे अतिशय गोड दिसतं. तर तुम्ही हे पीसेस बघू शकता अतिशय गोड गोड आहेत आणि हार्डली हे मी 500 रुपीजला वगैरे घेतलेलं. तर ही पण तुम्ही बघाल तर ही अशी नावकाठी आहे आणि याच्यामध्ये असं हॉलिडे दिलेला आहे आणि याच्यामध्ये छान असं उंदीर मामा बसलाय. तर आता येणारे जे सणवार आहे त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही हे ऑर्डर करू शकता. तुम्ही असं डेकोरेशनच्या आयटम्स म्हणून पण याला ठेवू शकता. आणि आता जे चौथं मी तुमच्यासोबत शेअर करते असं हे सुंदरसं असं दिलेलं आहे. हे पण असं झाडाचं बुडच आहे आणि त्याच्या खाली हे मला कळत नाही हा कोणता ॲनिमल आहे. तर तो बसलेला आहे आणि इथे हे वरती आहे तो आऊल आहे. हे सुंदरसे असे 4 शो पीसेस त्यांनी दिलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये तुम्ही छान असे झाडे लावलीत ना तर ती अतिशय सुंदर दिसणार आहे. तुम्ही कुठलेही इंडोर प्लांट्स बघू शकता. तुम्ही जरी नॉर्मली नर्सरीत गेलेत आणि त्यांना विचारलं की तुम्हाला एकदम छोटीशी याच्या साईजची अशी झाडं हवी आहेत किंवा इव्हन तुम्ही जी झाडाची फांदी आहे ती याच्यामध्ये लावू शकता. जी आपली माती असते ती टाकायची आणि त्याच्यामध्ये ही झाडं लावायची आणि अतिशय म्हणजे तुमची बेडरूम जी आहे ती खूप सुंदर दिसणार आहे. आणि मी तुम्हाला गॅरंटी देते जे कोणी तुमच्या घरी येतील ना ते तुमची याच्याबद्दल चौकशी करणार आहे. तर मग माझं नाव सांगा. मी एक काम करते, मी एक शो पीस तुमच्यासोबत शेअर करते आणि मग एक किचनचा आयटम मी तुमच्यासोबत शेअर करते. तर आता जी दुसरी वस्तू मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो एक किचन आयटम आहे. तर जे आपण फ्रीजमध्ये जे डब्बे ठेवतो तर तसे डब्बे मी आज घेतलेले आहेत. तर बेसिकली याच्यामध्ये 6 असे डब्बे आहेत. तर एक त्याच्यामधला मी खोलला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता हा असा स्टोरेज बॉक्स आहे. तुमच्या ज्या इव्हन शिल्लक राहिलेल्या वगैरे भाज्या असतील, तुमची डाळ असेल किंवा इव्हन तुम्ही सोललेल्या ज्या भाज्या असतील, मटार किंवा अजून काय असतो आपण सोलतो ते, तशा जर छोट्याशा अशा बसणाऱ्या भाज्या असतील तर मग तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता. तर या डब्यांची जी क्वालिटी आहे ना ती अतिशय चांगली आहे. जो तुम्ही इथे बघू शकता अक्षरशः ते दिसताना असं काच जशी असते ना तसे दिसतात आणि जी प्रॉडक्ट क्वालिटी आहे ती अतिशय चांगली आहे. इथे असे हे ब्लॅक कलरचे त्यांनी म्हणजे पॅक करण्यासाठी दिलेले आहेत. आणि हा जो खालचा डब्बा आहे तो पूर्ण असा ट्रान्सपरंट आहे. म्हणजे असं तुम्हाला बघितल्यावरती ती काच वाटेल. थँक ती काच नाही बिकॉज काचेसोबत रिस्क असते की ते कधीही फुटू शकतं. तर याच्यामध्ये साधारण अर्धा किलो असं हे बसू शकतं बिकॉज याच्यामध्ये 500 दिलंय. तर 500 ग्रॅमचं काहीही याच्यामध्ये जाऊ शकतं. तर अतिशय म्हणजे डब्यांची क्वालिटी मला खूप जास्त आवडली. छान अशा बसतात म्हणजे उगाच अशा पटकन निघतील अशा नाहीये. छान अशा स्टडी आहेत आणि खूप काळ टिकतील अशा आहेत. तर फ्रीजसाठी ऍक्च्युली अशा डब्यांची गरज असते आणि मोस्टली ना गोल डब्यांपेक्षा हे चौकोनी किंवा जे रेक्टँग्युलर डबे असतात ते अतिशय बरे पडतात.
इव्हन तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स देखील स्टोअर करू शकता. तर ड्रायफ्रुट स्टोअर करायला पण हे खूप सुंदर असे डबे आहेत आणि याच्यामध्ये त्यांनी 6 डबे दिलेले आहेत. तर याची जी प्राइस आहे ते मी स्क्रीनवरती मेन्शन करते, पण अतिशय कमी प्राइस आहे आणि त्या प्राइसमध्ये तुम्हाला हे इतके सुंदर असे डबे मिळतात आणि ते पण इतक्या चांगल्या क्वालिटीचे. तर तुम्ही नक्की ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे. बाय द वे, तुम्ही जर नुसतेच माझे व्हिडिओज बघत असाल आणि चॅनलला सबस्क्राईब करत नसाल तर खाली एक सबस्क्राईबचं बटन आहे, तिथे जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, ते फुकट असतं. आता जे तिसरे प्रोडक्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते एक शोपीस आयटम आहे. तर तो पण मला खूप जास्त आवडला, म्हणजे ही पण माझी फेवरेट गोष्ट आहे याच्यामधली. हे मी प्रॉडक्ट तुमच्यासोबत शेअर करते. तर बेसिकली याच्यामध्ये त्यांनी अशा 4 फ्रेम्स दिलेल्या आहेत. तर जर तुम्हाला माहिती असेल किंवा थोडासा अंदाज असेल तर ज्या पेंटिंग्स असतात शक्यतो त्या तुम्हाला खूप जास्त महाग मिळतात आणि ज्या मोस्टली ज्या कॅनव्हास पेंटिंगच्या ॲक्रिलिक पेंट्सनी वगैरे केलेल्या असतात तर तशा पेंटिंग शक्यतो खूप महाग असतात. तर यांनी सुंदरशा अशा 4 पेंटिंग्स दिलेल्या आहेत आणि 4ही पेंटिंग्सवर खूप पॉझिटिव्ह असे थॉट्स दिलेले आहेत. तर मला हे खूप जास्त आवडलं बिकॉज खूप इन्स्पिरेशनल असे कोट्स आहेत. तर हा तुम्ही बघाल तर असा येल्लो कलरचा त्याला फ्रेमिंग दिलेला आहे आणि खूप सुंदरशी अशी पेंटिंग आहे, खूप सटल अशी पेंटिंग आहे. छान असा त्याला बॅकड्रॉपला ग्रीन कलर दिलेला आहे आणि त्याच्यावरती लिहिलेलं आहे की थिंक इट, वॉन्ट इट अँड वर्क फॉर इट. तर ही अशी वस्तू आहे ती तुमच्या ऑफिसमध्ये देखील तुम्ही ठेवू शकता. ऑफिसमध्ये सुद्धा तुम्हाला इन्स्पायर होण्यासाठी म्हणजे ॲक्च्युली ही खूप चांगली अशी गोष्ट आहे. आणि मागच्या साईडला इव्हन त्यांनी हे दिलेलं आहे ज्याच्यामुळे तुम्हाला असं वेगळं काही हे करायची गरज नाहीये त्याला. तर याच्यामुळे तुम्ही इझिली ते कुठेही लावू शकता. आता ही जी दुसरी पेंटिंग आहे त्याला रेड फ्रेम देऊन त्यांनी याच्यावरती हे छान असं येल्लो कलरमध्ये त्यांनी पेंट केलेलं आहे आणि अतिशय सुंदर पेंटिंग्स आहेत. म्हणजे मी तुम्हाला सांगते एकदम चांगल्या अशा ॲक्रिलिक पेंटनी याला पेंट केलेलं आहे जे अतिशय छान आहे. आणि इथे लिहिलंय स्टार्ट वेअर यू आर, यूज व्हॉट यू हॅव अँड डू व्हॉट यू कॅन. तर खरंच खूप इन्स्पायरिंग असे कोट्स आहेत. म्हणजे काय काय ना खरंच गरज असते म्हणजे रोज असं बूस्टअप व्हायला. तर हे असं इव्हन तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये ठेवलं, असं सकाळी उठल्याबरोबर जर तुम्ही अशा गोष्टी वाचल्यात, रात्री झोपताना जर तुम्ही अशा वस्तू वाचल्या तर ते कुठेतरी तुम्हाला डोक्यामध्ये खूप जास्त मोटिवेट करतं. तर पर्सनली मी अशा गोष्टींची खूप जास्त फॅन आहे. तर दिस इज मस्ट जर तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला अशा काही गोष्टी आवडत असतील तर. आणि ही जी तिसरी पेंटिंग आहे ती पण अतिशय गोड आहे. ही पूर्ण पिंक कलरमध्ये अशी केलेली आहे आणि याच्यावरती गुड थिंग्स टेक टाइम असं लिहिलेलं आहे. ॲक्च्युली खरंच गुड थिंग, चांगल्या गोष्टी पूर्ण व्हायला खूप वेळ लागतो आणि म्हणजे आपण अक्षरशः वाट बघत बसतो आणि त्या गोष्टी लवकर पूर्ण होत नाही मला असं वाटतं. बिकॉज मी पण अशी वाट बघत असते की माझे सबस्क्रायबर्स वगैरे कधी वाढतील, पण एकदम हळू हळू असे वाढतात. तर तुमच्यातले काही लोक पण माझे व्हिडिओज बघतात पण चॅनलला अजिबात सबस्क्राईब करत नाही. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बिकॉज त्याचा कुठेतरी आपल्याला थोडासा फायदा होतो. त्याच्यामुळे इव्हन मोटिवेशन मिळतं करत राहण्याचं. आणि आता ही जी पेंटिंग आहे ती लास्ट पेंटिंग आहे. तर ही मला सगळ्यात जास्त आवडलेली पेंटिंग आहे बिकॉज ही खूप सुंदर असं ब्लू कलरमध्ये पेंट केलेला आहे आणि हे जे व्हाईट फ्लॅश आहेत ते अतिशय गोड दिसतात आणि याच्यावरती कीप गोईंग असं लिहिलेलं आहे. तर पर्सनली मला तर या सगळ्या गोष्टींची खूप जास्त गरज आहे. तर डेफिनेटली ही गोष्ट मी स्वतःसाठी ठेवणार आहे आणि मी छान असे बेडरूममध्ये लावणार आहे. बाय द वे, मी हे ऑर्डर करताना मला थोडंसं साईजबद्दल डाऊट होता बिकॉज मला असं वाटलेलं की ते अतिशय छोटे वगैरे येतील, पण ॲक्च्युली इट सरप्राइज्ड मी. म्हणजे हे याची जी साईज आहे ती पण अतिशय मोठी आहे. त्याच्यावरती त्यांनी ना असा प्लास्टिकचा पेपर लावलाय, तर मी ते आता नोटीस केलं. तर खूप सुंदर अशा पेंटिंग्स आहेत आणि मला खूप जास्त आवडलेत ते. त्याच्यामुळे तुम्ही पण नक्की घेऊन बघा. सगळ्या प्रॉडक्टच्या लिंक्स मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला अजिबात विसरू नका. आता जी चौथी वस्तू मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो आहे किचन आयटम. तर इथे मी आपलं जे तेल असतं त्याच्यासाठीची ही बॉटल मागवलेली आहे. तर पहिले पण माझ्याकडे ही अशी मिशोवरून घेतलेली बॉटल होती, पण ती जी होती ती मी प्लास्टिकमध्ये मागवलेली. तर बेसिकली हे जे आहे ते काचेचं आहे. तर ह्या बेसिकली अशा काचेच्या बॉटल्स आहेत आणि तेलासाठी तुम्ही ह्या वापरू शकता. तर अशा त्यांनी 2 बॉटल्स दिलेल्या आहेत. तर याच्यामध्ये दुसरी बॉटल आहे आणि बेसिकली या 2 बॉटल्स आहेत आणि चेरी ऑन द केक म्हणजे याच्या 2 बॉटल्स आहेत. त्याच्यासोबत आणखी त्यांनी 2 अशा काचेच्या बरण्या दिलेल्या आहेत. तर त्या देखील मी तुम्हाला दाखवते. तर ही अशा छोट्याशा 2 काचेच्या बरण्या आहेत ज्या अतिशय गोड आहेत. म्हणजे तुम्हाला जर घरामध्ये अशी बडीशेप ठेवायची असेल किंवा मग सँडविचेस वगैरे करताना तुम्हाला ओरिगॅनो, चिली फ्लेक्स अशा वस्तू लागत असतील तर त्याच्यासाठी तुम्ही या बरण्यांचा उपयोग करू शकता. बऱ्याचदा असं होतं की डॉमिनोजचे वगैरे पार्सल येतात, म्हणजे आमच्याकडे तसं झालेलं आहे.
तर त्याचे खूप चिली फ्लेक्स, खूप ओरिगॅनो शिल्लक राहतो. तर अशा काही बरण्या असतील ना त्याच्यामध्ये तुम्ही ते स्टोअर करून ठेवू शकता. बिकॉज आणि त्याला छान अशी ही बरणी दिलेली आहे आणि बरणी पण तुम्ही 2 प्रकारे उघडू शकता. तर एका साईडला जे आहे ते स्प्रिंकलर्स आहेत आणि दुसऱ्या साईडला तुम्ही स्पून टाकून त्याच्यातलं जे प्रॉडक्ट आहे ते काढू शकता. तर या खूप 2 अशा क्यूट बरण्या आहेत आणि हे प्रॉडक्ट अतिशय मी स्वस्त असं घेतलेलं आणि लिटरली याच्यामध्ये तुम्हाला 2 छान अशा 1-1 लिटरच्या मोठ्या तेलाच्या बाटल्या मिळतात, ज्या काचेच्या आहेत आणि या 2 अशा छोट्याशा काचेच्या बॉटल्स मिळतात, जी ऍक्च्युली खूप चांगली अशी गोष्ट आहे. बाय द वे मला फक्त हे समजलं नाही की त्यांनी काय दिलेलं आहे. तर याच्यामध्ये हे असं ग्रीन कलरचं प्रॉडक्ट मिळालंय. मे बी हे असं तेल वगैरे भरण्यासाठी आहे की काय मला लक्षात येत नाहीये. तर ही पण खूप चांगली गोष्ट आहे घेण्यासाठी. तर तुम्ही नक्की याला देखील ट्राय देऊ शकता. फक्त काचेचं असलं ना थोडंसं त्याला जपून वापरायला लागतं आणि जपून राहावं लागतं, म्हणजे कधी कधी घात होऊ शकतो. आता जी 5वी वस्तू मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो आहे होम डेकॉरचा आयटम. तर मी तुम्हाला काहीतरी सरप्राईज ठेवते. तर हे बेसिकली हे असे वुडन स्टँड आहेत. तर 2 स्टँड त्यांनी दिलेले आहेत आणि याच्यामध्ये हा जो बीकर आहे, जो आपला टेस्ट ट्यूब म्हणजे केमिस्ट्री लॅबमध्ये असायचं ते टेस्ट ट्यूब, आपण बीकर वेगळा असायचा, हे टेस्ट ट्यूब्स अशा त्यांनी दिलेल्या आहेत आणि या टेस्ट ट्यूब ज्या आहेत त्या अशा या वुडन प्लॅटफॉर्ममध्ये ठेवायच्या. तर हे 2 असे प्लॅटफॉर्म्स त्यांनी दिलेले आहेत. एक असा एकदम डार्क ब्राऊन आहे आणि एक लाईट ब्राऊन आहे. तर याच्यामध्ये करायचं काय की असं पाणी टाकायचं आणि जे आपलं मनी प्लांटचं झाड असतं, जे अतिशय आतमध्ये राहतं, त्याला पाणी नसेल त्याला माती नसेल तरी चालतं, तर ते असं या पाण्यामध्ये टाकायचं. म्हणजे अशी बारीकशी तुम्ही फांदी घेऊ शकता, असं इथपर्यंत पाणी भरायचं आणि हे त्याच्यामध्ये ठेवायचं आणि छान असं आपलं कॉर्नर टेबल वगैरे असतो त्याच्यावरती ठेवायचा. आपल्या बेडच्या बाजूला वगैरे आपण ठेवू शकतो. तर हे अतिशय गोड दिसतं. म्हणजे मला असं वाटतं की जेव्हा झाडाची आपल्या आजूबाजूला असतात ना तेव्हा आपलं माइंड खूप जास्त फ्रेश राहतं. तर इव्हन जे तुमचं स्टडी टेबल असेल किंवा एखाद्या जागेवर तुम्ही रीडिंग वगैरे करत असाल, तुमचा जो बुकशेल्फ असेल त्याच्या इथे देखील तुम्ही हे ठेवू शकता. तिथे हे अतिशय गोड दिसणार आहे. तर मी तुम्हाला बाजूला फोटो अटॅच करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ते कसं दिसतं. तर ही पण खूप गोड अशी वस्तू आहे, खूप क्यूट अशी वस्तू आहे आणि ही हार्डली मी काहीतरी 200 रुपयाला वगैरे घेतलेली. तर ही 200 रुपयाला खरंच खूप चांगली वस्तू आहे आणि तुम्ही नक्की याला ट्राय द्यायला हवं असं मला वाटतं. आता जी 6वी वस्तू मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो आहे मिशोचा खूप जास्त व्हायरल झालेला असा फोडणीचा डब्बा. तर हा असा त्यांनी पितळेचा फोडणीचा डब्बा दिलेला आहे. याच्यामध्ये हे असे 6 वाट्या दिलेल्या आहेत. जो नॉर्मल आपला जो स्टीलचा वगैरे डब्बा असतो तसा हा यांनी थोडासा पितळेचा दिलेला आहे. आता बाय द वे या डब्यामध्ये एक प्रॉब्लेम झालेला आहे, तो म्हणजे यांनी याला मला झाकणच पाठवलेलं नाहीये. तर हा डब्बा मला फक्त असा आला. याच्यामध्ये हा एक स्पून आलेला आहे आणि याच्यामध्ये हे 6 ज्या वाट्या आहेत त्या आलेल्या आहेत. तर ही वाटी पण मी एखादी तुम्हाला ओपन करून दाखवते म्हणजे तुमच्या क्वालिटी लक्षात येईल. तर बेसिकली ही अशी या साईजची वाटी आहे आणि ही जी प्रॉडक्ट क्वालिटी आहे ती अतिशय चांगली आहे. म्हणजे पितळेच्या जर वस्तू तुम्हाला छान किचनमध्ये ठेवायला आवडत असेल बिकॉज त्याने ऍक्च्युली खूप एस्थेटिकल असा फील येतो. तर मग तुम्ही नक्की याला ट्राय देऊ शकता बिकॉज डब्बा आहे तो खूप सुंदर आहे, त्याची क्वालिटी खूप चांगली आहे. नक्कीच तुम्ही मागवल्यावरती तुम्हाला झाकण डिलिव्हर होईल. मला झालेलं नाहीये तर मग मला हे रिटर्न करायला लागेल किंवा एक्सचेंज करायला लागेल. आणि याच्यासोबत छान हा त्यांनी स्पून देखील दिलेला आहे आणि जो स्पून आहे तो पण चांगल्या क्वालिटीचा आहे, असा जाडजूड पण आहे. तर हा तो स्पून आहे. छान असा स्टीलच्या फोडणीच्या डब्याला जर तुम्ही कंटाळले असाल तर तुम्ही छान हा पितळेचा डब्बा घेऊ शकता. तेवढंच तुम्हाला जेवण बनवायला थोडासा तुमचा इंटरेस्ट वाढेल. तर दिस इज ऑल्सो अ व्हेरी नाईस थिंग. आणि आता जी शेवटची आणि 7वी वस्तू जी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो पण एक प्लांटर आहे. तर बेसिकली मी मोस्टली आज होम डेकॉरमध्ये शक्यतो प्लांटर्सच घेतलेले आहेत. तर माझ्या ना याच्याकडून खूप जास्त अपेक्षा होत्या पण हेच एक प्रोडक्ट आहे जे बघून मी थोडीशी अनसॅटिस्फाईड आहे. तर बेसिकली ही ती वस्तू आहे. तर हा जो डब्बा आहे तो आय गेस ॲल्युमिनियमचा आहे आणि त्यात पण प्रॉब्लेम असा आहे की हा ना एका बाजूला पूर्ण चिंबलेला आलाय मला. म्हणजे तुम्ही जर पूर्ण डब्बा बघाल ना तर कुठेतरी हा चिंबलेला आहे. तर बेसिकली हे कशासाठी की तुम्ही कॉर्नरला कुठे पण हा असा प्लांटर ठेवू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही छान असं झाड ठेवू शकता. तर मला याची जी साईज आहे ती पण थोडीशी छोटी वाटते. मला अजून थोडासा मोठा प्लांटर हवा होता. तर मी तितकीशी सॅटिस्फाईड नाहीये. फक्त हे जे प्रोडक्ट आहे ते मला तितकंसं आवडलेलं नाहीये. त्यात पण तुम्हाला जर खरंच असा छोटासा प्लांटर हवा असेल तर मग ही जी साईज आहे ती चांगली आहे. आणि याच्यामध्ये त्यांनी जे वरती खालती हे जे स्टँड्स लावतात ते दिलेले आहेत. बाय द वे अजून पण वेगवेगळ्या प्लांटरचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत मिशोमध्ये.
तर तुम्ही ते देखील चेक करू शकता. बेसिकली मी ह्याच्यापेक्षा थोडंसं अजून मोठा प्लांटर मागवेल, बिकॉज मला याची साईज खरंच ऍक्च्युली थोडी छोटी वाटली आणि मला इतका छोटा प्लांटर नको होता. सो हा होता आजचा हॉल व्हिडिओ. याच्यामध्ये मी तुमच्यासोबत 7 आयटम शेअर केले. तर मग हे जे सगळे आयटम्स होते याच्या ज्या लिंक्स आहेत मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. सगळ्या प्रॉडक्ट्सचे ज्या प्राइस होत्या त्या देखील मी तुम्हाला स्क्रीनवरती मेन्शन केलेल्या. त्या तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लिंक्समध्ये त्याच्या प्राइस दिसतील. तर मग हा होता आजचा व्हिडिओ. तर मग हा जो व्हिडिओ आहे हा तुम्हाला कसा वाटला आणि याच्यामधलं तुमचं सगळ्यात आवडतं प्रॉडक्ट कोणतं होतं हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्हाला असे थोडे होम डेकॉरचे वगैरे जरी व्हिडिओज बघायला आवडणार असतील तर तेही तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. अदरवाईज अजून तुम्हाला कोणते वेगळे हॉल व्हिडिओज बघायला आवडतील ते देखील मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मग व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्ही जर माझे व्हिडिओज बघत असाल, तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर मग प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. खाली सबस्क्राईबचं बटन आहे आणि त्याच्या बाजूलाच एक बेल आयकन आहे ज्याच्यावरती तुम्ही क्लिक करू शकता. म्हणजे माझा नेक्स्ट व्हिडिओ आलेला तुम्हाला नक्की समजेल. तर मग चॅनलला सबस्क्राईब करा, ते फुकट असतं. आणि अशा जर तुम्हाला अजून व्हिडिओज बघायचे असतील तर तुम्ही बेल आयकनवर क्लिक केलं की माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला पडेल. चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या. धन्यवाद.